जेवण झाल्यानंतर खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी आपण बडीशोप किंवा ओवा खातो. पण एखाद्या वेळेस बडीशोप खाताना बडीशोपच्या काड्या दातामध्ये अडकतात. पण आज मी ज्या पद्धतीने बडीशोप ओवा मुखवास बनवला आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही मुखवास बनवले तर दातामध्ये अजिबात काड्या अडकणार नाहीत. आज आपण बडीशोप आणि ओव्याचे योग्य प्रमाण घेऊन कुरकुरीत बडीशोप ओवा मिक्स मुखवास बनवूया. नमस्कार, धनश्री कुकिंग वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मुखवास बनवण्यासाठी येथे मी एक मोठी वाटी बडीशोप घेतली आहे. सगळ्यात आधी बडीशोप निवडून साफ करून घेतली. बडीशोपमध्ये बारीक बारीक खडे, माती, जाडसर काड्या असतात, म्हणून बडीशोप निवडून स्वच्छ करून घेतली. बडीशोप स्वच्छ करून झाल्यानंतर आपण बडीशोपच्या संपूर्ण बारीक बारीक काड्या कशा काढायच्या ते आपण आता बघूया. आणि त्यासाठी मी येथे गॅसवरती एक कढई गरम करण्यास ठेवली. त्यामध्ये बडीशोप घालून 2-3 मिनिटे बारीक गॅसवरती बडीशोप परतवत आपल्या हाताला गरम लागेल इतकी बडीशोप गरम करून घेतली. बडीशोपचे मॉइश्चर निघून जाईल इतकीच आपल्याला बडीशोप भाजायची आहे. म्हणजे बडीशोपमधील मॉइश्चर निघून गेल्यानंतर बडीशोप थोडी कुरकुरीत होईल आणि बडीशोपच्या काड्या पटकन निघतील. बडीशोप 3-4 मिनिटे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून थंड करण्यास ठेवली. बडीशोप संपूर्ण थंड झाल्यानंतर बडीशोप एका हातावरती घेऊन दुसऱ्या हाताने चोळत बडीशोपमधील काड्या काढण्यास सुरुवात केली. बडीशोप थोडी भाजून घेतल्यामुळे बडीशोप कुरकुरीत झाली आहे, म्हणून पटकन काड्या निघत आहे. बडीशोपमधील सर्व बारीक काड्या निघून जाईपर्यंत असेच दोन्ही हाताने चोळत चोळत संपूर्ण काड्या काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता बडीशोपमधील सर्व काड्या निघून गेलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांनी पाखडत बडीशोपमधील सर्व काड्या काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता बडीशोपमधील किती बारीक बारीक काड्या निघत आहेत. याच पद्धतीने बडीशोप पाखडत जोपर्यंत संपूर्ण काड्या निघून जात नाही तोपर्यंत पाखडून संपूर्ण काड्या काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता बडीशोपमधील किती बारीक बारीक काड्या निघून गेलेल्या आहेत. आता बडीशोप खाताना अजिबात बारीक बारीक काड्या दातामध्ये अडकणार नाहीत. तुम्हाला बडीशोपमधील काड्या काढण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. बडीशोप संपूर्ण स्वच्छ करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतले व दुसऱ्या बाउलमध्ये पाव वाटी ओवा घेतला आहे. 1 वाटी बडीशोपसाठी पाव वाटी ओवा हे परफेक्ट प्रमाण आहे. बडीशोप ओवा मिक्स मुखवास बनवण्यासाठी येथे मी 1 चमचा काळे मीठ घेतले आहे. काळं मीठ खाल्ल्याने गॅसेस होण्याच्या तक्रारी दूर होतात. जर तुमच्याकडे काळे मीठ नसेल तर रोजच्या वापरातील मीठ घेतले तरी चालेल. आता मिठामध्ये पाव वाटी इतके पाणी घालून मीठ विरघळवून घेतले आहे. आता तयार केलेले मिठाचे पाणी थोडे बडीशोपमध्ये व थोडे ओव्यामध्ये घालून मिक्स करून घेतले. बडीशोप व ओवा पूर्ण मिठाच्या पाण्यामध्ये भिजले गेले पाहिजे. जर गरज असल्यास वरून थोडे पाणी घालू शकता. बडीशोप व ओवा मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर बडीशोप व ओवा भाजून घ्यायचे आहे. बडीशोप वेगळी भाजायची आणि ओवा वेगळा भाजायचा आहे. म्हणजे बडीशोप आणि ओवा भाजण्यासाठी वेगळा टाईम लागतो. बडीशोप आणि ओवा एकत्र भाजल्याने ओवा करपण्याची शक्यता असते, म्हणून बडीशोप आणि ओवा वेगवेगळे भाजायचे आहे. बडीशोप भाजण्यासाठी गॅसवरती मंद आचेवरती कढई गरम करण्यास ठेवली व त्यामध्ये बडीशोप घालून परतण्यास सुरुवात केली. लक्षात ठेवा बडीशोप भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर आपली बडीशोप करपेल आणि बडीशोपची चवही बिघडू शकते. बडीशोप भाजताना बडीशोप सारखी परतवत राहायची आहे. बडीशोप भाजताना मधून मधून 2-3 मिनिटांनी बडीशोप हातामध्ये घेऊन बघायची बडीशोपमध्ये किती मॉइश्चर आहे. हातामध्ये बडीशोप घेतल्याने लगेच समजते बडीशोपमध्ये किती मॉइश्चर आहे. याच पद्धतीने 7 ते 8 मिनिटे मंद गॅसवरती बडीशोप कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली. आता भाजलेली बडीशोप ताटामध्ये काढून घेतली व मिठाचे पाणी लावून ठेवलेला ओवा कढईमध्ये घालून भाजण्यास सुरुवात केली. ओवा भाजतानाही गॅस मंदच ठेवायचा आहे व बडीशोप भाजल्याप्रमाणे ओवाही 3 ते 4 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला ओवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेला आहे. आता भाजलेल्या ओव्यामध्ये भाजलेली बडीशोप घालून 1 मिनिट परतवून घ्यायचे आहे. म्हणजे बडीशोप आणि ओवा एकजीव होऊन एकत्र परतल्याने जास्त कुरकुरीत बनतील. तुम्ही बघू शकता बडीशोप आणि ओवा किती कुरकुरीत भाजले गेलेला आहे.
आता बडीशोप आणि ओव्याचे केलेले मुखवास ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेतले आहे व तयार केलेला मुखवास संपूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करा. तुम्हाला जर मुखवास बनवण्याची पद्धत रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा व लाईक शेअर करा.